नमस्कार. आज आहे रविवार आणि आपण आलेलो एका शेतामध्ये आणि या शेतामध्ये आता सध्या गहू काढण्याला आलेला आहे आणि काही ठिकाणी अजून गहू म्हणजे ओला आहे, म्हणजे गव्हाच्या लोंब्या ह्या कच्च्या स्वरूपात आहेत. तर आता या शेतामध्ये ज्या लोंब्या आहेत त्या आता भाजायचं काम चालू आहे. तर ह्या लोंब्या अतिशय चविष्ट लागतात खायला. आता हे बघा, या ठिकाणी जाळ लागलेला आहे. ह्या जाळावर ह्या लोंब्या एकत्र केल्या जातात. बरोबर ना? बोला तुम्ही बी, काय शेतकरी हो की असं कसं बोला. अशा लोंब्या भाजाव्या लागतात. हा, भाजवायच्या, बडवायच्या, खायच्या. बरं. आता लोंब्या तुटून पड लागल्यात खाली. पडतच असतात. हा, पडतच असतात. लोंब्या तुटूनच पडत असतात. हो, आणि राहिलेल्या मोडून घ्यायच्या ना. हा, राहिलेल्या मोडून घ्यायच्या. अतिशय ह्या भाजलेल्या लोंब्या कच्च्या स्वरूपाच्या ह्या अतिशय चविष्ट असतात आणि शरीराला ह्याचे काही फायदे असतील की? हा, शरीराला चांगल्या प्रकारचे आहे. भाजून खाल्लेलं अन्न चांगलं असतंय. हा. हा, ही लोंब्या खाण्याची पद्धत पहिल्यापासून आहे का नाही? पहिल्यापासून लोंब्या खाण्याची पद्धत आहे. आता कुणी खाय नाही. पहिले लोक बरेच खात होते. हुळा भाजायचे, लोंब्या भाजायचे, भाजून ठेवायचे, मग परत घुगऱ्या करायचे. तर ज्या लोंब्या भाजलेल्या आहेत त्या बाजून खाली पडत आहेत आणि खाली पडलेल्या लोंब्या ह्या अशा बाजूला घ्याव्या लागतात. जर नाही घेतलं तर ह्या लोंब्या करपण्याची शक्यता असते आणि करपलेलं कुठलाही पदार्थ खायला हा चव देत नाही. त्यामुळे ज्या लोंब्या बाजून पडतील त्या अशा ह्या आपण काठीद्वारे बाजूला घेत आहोत. म्हणजे काय तर ह्या ठिकाणी ज्या आपल्या महिला आहेत ह्या भाजलेल्या लोंब्या एका टोपलीमध्ये भरायला चालू आहेत. टोपलं बी ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता फुटलेलंच आहे. दूर लागायला नाही तर दूर लागतोय. म्हणजे लोंब्या खायचं सुद्धा हाला पेशाच काम आहे. मग काय तर लोंब्या खाणं काही हे नाही. पण नाद बारी, नाद बारी खाव्याच तो लागतं नाद ना. पूर्णच करावा लागतो. बरोबर ना? नाद पूर्णच करायचं. तर ह्या ठिकाणी टोपल्यामध्ये ज्या लोंब्या आहेत त्या भाजलेल्या आपण जमा केलेल्या आहेत. तर आता ह्या लोंब्या गरम गरमच बडवायच्या का गार झाल्या बडवायच्या? गरम झाली गरम गरमच बडवायच्या. झालं भाजायचे वाढवायच्या लगेच. हा, लोंब्या भाजायचा कार्यक्रम ठरलेला आहे आणि लोंब्या खाण्यासाठी कोण कोण आहेत बघा या ठिकाणी दाखवा. ही लोंब्या खाण्यासाठी या ठिकाणी गँग बसलेले आहेत. तर अशा पद्धतीने आपण आता थोड्या थोड्या करून या ठिकाणी लोंब्या भाजत आहोत. ऊन दुनियाचं पडलंय त्याच्यामध्ये ह्या लोंब्या भाजायला चालू आहेत. हाई लागत आहे पूर्णपणे. तर मित्रांनो, या लोंब्या खायला आमच्या शेतात आज लोंब्या भाजत आहोत आम्ही. बघा आमचे हाल कसे, दूर लागतंय, हवा सुटली. तर अशा पद्धतीने आपण आता ह्या लोंब्या या आपल्या ह्या सुतळीचं जे पोत आहे त्याच्यामध्ये आपण टाकलेले आहेत आणि असं ह्याला बडवायचं. ह्या ज्या लोंब्या आहेत ह्याचे
गहू खाली पडतात. भाजलेल्या लोंब्या आहेत अशा ह्याला बडवायच्या. तर अशा पद्धतीनं आपण ह्या ठिकाणी कशाला मग लोंब्या मला ज्या होत्या आणायला लावलं रे? ह्या भाजलेल्या आहेत हा. आणि ह्या लोंब्याच्या ठिकाणी तुम्ही पाहू शकताय. हे बघा ह्या लोंब्या वल्या खाण्यायोग्य झालेल्या आहेत. तर आपण आता खाऊन सांगू कशा पद्धतीची ह्याची चव आहे. एक नंबर आहे. तुमच्याकडे जर असा गहू असेल तर तुम्ही सुद्धा अशा लोंब्या भाजून खाऊ शकताय. व्हिडिओ आवडला तर लाईक करा. धन्यवाद.